विषारी पण साप येतं. हा विषारी भरपूर आहे तर. कोबरा आहे, कवड्या आहे, घोणस आहे. बर हो. सगळे येतं. सर्व सर्व. अच्छा. पाणी जे आहे जवळ आलेलं आहे. तुषार, आपण जर का ठरवलं समजा की आता आपण फक्त 500 मीटरवर आलो आणि 500 मीटरवर आल्यानंतर आपल्याला जर का आता सेलिब्रेट करायचंय, ओरडायचंय समजा, आपण मस्त ओरडू शकतो का जंगलामध्ये? हा, गार्डने सांगितलं ना बिबट्या आहेत, त्यांच्या जर पोटा पाण्याची सोय करायची असेल तर ओरडा एकदा. बघा. अरे ते पलीकडल्या साईडला. कसं काय पब्लिक, बरं नवं. जय महाराष्ट्र. तुमच्या सर्वांचं आजच्या सेकंड ब्लॉगमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रामधील नव्हे तर संपूर्ण देशाचे एक आकर्षक बिंदू असणारे ते म्हणजे जगप्रसिद्ध लोणार सरोवर. निसर्गाची कलाकृती ही खरंच किती अप्रतिम असते हे जर का बघायचं असेल तर नक्की एकदा भेट द्यायला पाहिजे, ते म्हणजे लोणार सरोवरला. धारतीर्थ किंवा धारकुंड नाहीतर गोमुख अशा नावाने ओळखले जाणारे हे गोमुख लोणार सरोवरचे एक प्रमुख वैशिष्ट्य. भरपूर शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचा प्रयत्न केला की नेमकं हे पाणी येतं कुठून, पण आजपर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञाला हे कळालं नाही की गोमुखातून येणारं पाणी हे कुठून येतं. अजून एक वैशिष्ट्य असं की हे पाणी 12ही महिने चालू असतं, उन्हाळा असो, पावसाळा किंवा हिवाळा. शांततेबरोबर सुंदरतेचं प्रतीक म्हणजे लोणार सरोवर. फॉर्मेशन हे सगळं वेगवेगळ्या राजांनी केलेले. हा, म्हणजे असं एक जण बोललं जातं की जे राक्षस होते त्यांनी सुद्धा केलंय. देवधर्म जे लोक मानतात, बिलीव्ह करतात, त्यांचं असं म्हणणं आहे की हे त्या काळात बांधले गेले, देवतांच्या थ्रू बांधले गेले. आणि जे लोक आहेत ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्या थ्रू असे किंवा वेगवेगळे राजे ज्यांनी होऊन गेले, त्यांच्या कालांतराने त्यांच्या काळाप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये बदल करत वेगवेगळ्या प्रमाणे त्यांचे बांधकाम यासाठी केले गेले त्यांची. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण परिसरात जी काही देवळं, मंदिरं उभं राहिली ती वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या देवांची मंदिरं. यामध्ये भगवान विष्णू, शिवशंकर, माता जगदंबा, ब्रह्मा अशा प्रकारची मंदिरं इथं आढळतात. त्याचबरोबर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पुरातन काम. जे काही वरचे मंदिरं आहेत, जे धारेजवळ आहेत, ते बहुतेक 12व्या शतकात निर्माण झाले असं म्हटलं जातं. बऱ्याच मंदिराची डागडुजी झाल्यानंतर अजूनही या मंदिराचं काम जमेल तसं चालू आहे. जास्त प्रमाणात शिवशंकराचे मंदिर किंवा पिंड आपल्याला इथे बघायला मिळतात. काही मंदिराची इतकी सुंदर रचना बनवण्यात आली आहे की सूर्यप्रकाश हा दुपारनंतर थेट महादेवावर म्हणजेच पिंडीवर पडतो आणि संपूर्ण मंदिरात बाकीकडे बघायला गेलं तर अंधार असतो, पण जी काही महादेवाची पिंड आहे त्यावर तो प्रकाश पडत असतो. दगडी चिऱ्यांचा वापर करून येथील जास्त बांधकाम केल्याचे आपल्याला जाणवते. धार तीर्थाजवळच आपल्याला एक अजून कुंड बघायला मिळते, ते म्हणजे ब्रह्मकुंड. ब्रह्मदेवाच्या नावाने या कुंडाची रचना तशी बनवली आहे असं आपल्याला बघायला मिळतं. पौराणिक कथेनुसार असं सुद्धा म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी या ठिकाणी महायज्ञ केला होता आणि त्यांचं 10 शस्त्रापैकी एक जे महत्त्वाचं शस्त्र आहे सुदर्शन चक्र सुद्धा याच ठिकाणी चालवलं होतं, अशी सुद्धा आपल्याला काही ठिकाणी माहिती मिळते. दुष्काळी भागामध्ये सुद्धा कुणी निसर्गानं सोनं पेरावं असा हा परिसर इतका सुंदर, नितांत सुंदर. वेगवेगळ्या मंदिरावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शिल्प बघायला मिळतात. यामध्ये गणरायापासून तर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्प आपल्याला बघायला मिळतात.
नमस्कार, जय शिवराय. आता जे आपण आलेलो आहे ते बुलढाणा जो ठिकाण आहे तिथल्या लोणार या ठिकाणी आलेलो आहे. या जो समोरचा तुम्ही परिसर पाहताय हा लोणार सरोवर म्हणजे लोणार लेक म्हणून ओळखला जातो. या लेकचा जो खासियत आहे ते आहे की इथं सॉल्टी वॉटर आहे, म्हणजे इथे पूर्ण जे पाणी आहे ते खारं पाण्याचं आहे. इथं असं म्हटलं जातं की मॅग्नेट जे आहे मॅग्नेटिक फील्ड वर्क करत नाही. अजून सुद्धा सायंटिस्ट लोकांना माहित नाही की मॅग्नेटिक फील्ड का वर्क करत नाही या ठिकाणी. त्याचप्रमाणे 2020 साली या ठिकाणी जे पाणी आहे हे गुलाबी कलरचं झालं होतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवजंतू आहेत ते त्याचं प्रमाण जास्त वाढलं होतं, त्यामुळे या ठिकाणचं पाणी जे आहे गुलाबी झालं होतं असं म्हटलं जातं. खूप सारे सायंटिस्ट वेगवेगळ्या देशातले लोक परदेशातले लोक या ठिकाणी येतात, व्हिजिट करतात. तर मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातले किंवा देशातले प्रत्येक माणसाने येऊन हा सरोवर बघावा. या सरोवराच्या लगतच हे सगळे जे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता, जे वेगवेगळ्या राज्यांच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. 1250 वर्ष झाले या मंदिराला बांधून. तर सर्वांनी यावे आणि या ठिकाणची जे इन्फॉर्मेशन आहे ते कलेक्ट करावं आणि प्रत्येक माणसाने व्हिजिट करावं अशी माझं तरी म्हणणं. जणू आपल्याला माता जगदंबा आशीर्वाद देत असावी असं इतकं सुंदर सुरळीत हे मंदिर. आणि हे मंदिर म्हणजे याचं प्रमुख जे आकर्षण हे आपल्या गोमुखाच्या वर बघायला दिसतं. मंदिराच्या बाहेर पडताच आपल्याला लोणार सरोवर हे डोळ्यांनी दूरवरून दिसतं आणि त्याकडे जाण्यासाठी आकर्षक होतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासाठी लोणार येथील कपिल तीर्थाचे पाणी नेले गेले असे म्हटले जाते. आणि तेच कपिल तीर्थ म्हणजे गोमुख किंवा धारकुंड नाहीतर धारतीर्थ. हातावर जणू सोप्या पद्धतीने आपण मेहंदी काढतो त्याहीपेक्षा दगडावर शिल्प हे त्या काळात कोरली गेली होती असं आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये जाणवतं. शेकडो अनुभव फुटले तेव्हा तो आकार किती मोठा कळलं. देवगिरीचे राजे कृष्णदेव व महानुभव पंथाचे संत चक्रधर स्वामी यांची भेट याच ठिकाणी झाली असं लीळाचरित्र या ग्रंथात म्हटलं गेलं आहे आणि असं आपल्याला बघायला सुद्धा भेटतं. अजून एक खास गोष्ट म्हणजे लोणार सरोवरचे पाणी हे अतिशय क्षारयुक्त म्हणजे खारट आहे, पण गोमुखातून निघणारे पाणी हे अत्यंत गोड आहे. खरं तर लोणार सरोवर म्हणजे निसर्गाने दाखवलेला महाराष्ट्राच्या भूमीतला एक अद्भुत असा चमत्कार. या चमत्काराकडे आपल्याला जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटरचा अंतर पार करून आपल्याला जावं लागतं. सर्वप्रथमतः तर आपल्याला ज्या काही 700 ते 800 पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपल्याला उतरून खाली जावं लागतं. आणि जसं जसं आपण खाली जातो तसं तसं आपल्याला जे काही 15 मंदिरं त्या समूहामध्ये दिलेले आहेत किंवा जो काही लोणार सरोवराचा परिसर आहे तो हळूहळू आपल्याला बघायला मिळतो. बरं, बिबटे वगैरे आहेत का जंगलात? बिबटे आहे, 12-13 बिबट आहे. बरं. लेकिन दिवसात काही निघत नाही, रात्री निघते. रात्री येतात काय? हो, अच्छा, दिवसा येत नाही तर. दिवसात नाही निघत. अच्छा, किती आहेत? 12? 12-13 आहे. बापरे. आणि ते काही दिवसापूर्वी काही म्हटलं की तिथं वर रोड साईडला येऊन बसले होते, काही गाडीवाल्यानं बघितले होते, तेच का? मग हो, ते घायल झालं होतं. घायल झाला होता का? हो अच्छा, हो, त्याला काही लागलं होतं समजा. लागलं होतं. अच्छा ते दवाखान्यात घेऊन गेले ते नागपूरमध्ये. अच्छा, नागपूरला नेलं का? बर बर. म्हणजे अनेक समजा वन्य प्राणी आहेत तिथे. वन प्राणी सगळे हरण आहे, हरण आहे. अच्छा, डुक्कर आहे, डुक्कर आहे, रानडुक्कर. अच्छा, आणि आपलं हे नीलगाय आहे, नीलगाय, वानर आहे, वानरचं सरपटणारे प्राणी, साप वगैरे सगळं. बाराचे साप चुले आहे, साप भरपूर येतं. भरपूर आहे, अच्छा. मोर आहे. मोर येतं. ओके. आपण जसं जंगलाकडे निघतो तसं आपल्याला बिबटे, साप आणि रानडुक्कर याची भीती मनात नक्की येत राहते.
खाली उतरताच सर्वप्रथमतः आपल्याला मिळतं ते म्हणजे कुमारेश्वर मंदिर. कुमारेश्वर मंदिराची खासियत म्हणजे आपण जर का बाहेरून बघितलं तर आतला माणूस दिसणार नाही, पण जर का आतून आपण बघितलं तर बाहेरचा माणूस हा प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसू शकतो. इतकं सुंदर आर्किटेक्चर या मंदिराचं बनवण्यात आलं आहे. तर हे काय आहे ते हे होता ना, प्रल्हादच होता ना. भक्त प्रल्हाद होता ना. भक्त प्रल्हाद जर का बघितलं आपण, भक्त प्रल्हाद ते दोन साईडला दोन खांद्यावर न्यायचं ना, आई म्हणजे वडील. आई वडिलांना, हा. म्हणजे त्या टाईपचं दिसायला, की जसं समजा हे एक सपोज दिसायले हा. आणि हे एक या साईडचं, बरोबर आहे, ते तर आणि आहे. मधातून एक अशी काडी टाईप आहे. ते तर आहे. पुरातन शिवशंकराचं मंदिर म्हटलं की आपल्याला आठवतं की वेगवेगळी शिल्प. या ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शिल्प बघायला मिळतात. उन्हाच्या छटा जसा या मंदिरावर पडू लागल्या तसं हे मंदिर अतिशय सुंदर असं वाटू लागलं. कुमारेश्वर मंदिर म्हणजे भगवान शिवशंकराला समर्पित असणारं हे मंदिर. जसा जसा काळ पुढे ढकलतो आहे तसे तसे या मंदिराचे अवशेष हळूहळू जीर्ण होत आहेत. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील अवशेषावर किंवा मंदिरातील ज्या काही कलाकृती आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला लगेच लक्षात येतं. मूळ मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला भला मोठा असा सभामंडप दिसतो. लोकांच्या मते या मंदिराचं काम चालुक्य काळात झालं असावं असं म्हटलं जातं. खरं तर हे मंदिर भगवान शिवशंकराला समर्पित असल्या कारणानं या मंदिराची भव्यता अजून अशी मोठी. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताना आपल्याला कीर्तिमुख यांचे दर्शन सर्वप्रथमतः लाभते. अनेक प्रकारचे कीर्तिमुख या ठिकाणी काढलेले आहेत असं आपल्याला जाणवते. खरं तर कीर्तिमुख याची सुद्धा एक स्टोरी आहे, ती तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये सांगेन. अंधारमय असणाऱ्या या मंदिरात उजेडाचे किरण म्हणजे सोनेरी दिसतात. जणू काही अमृत या मंदिरामध्ये येत आहे असं वाटतं. मूळ मंदिराच्या गर्भगृहात खरं तर अंधार दिसतो, पण जर का आपण व्यवस्थित बॅटरी घेऊन गेलो तर आपल्याला चांगल्या प्रकारे महादेवाच्या पिंडीचे दर्शन हे घडू शकते. मूळ गर्भगृहाच्या वर जर का आपण व्यवस्थित बघितलं तर त्या काळचे, ज्या काळात मंदिर बनले त्या काळचे थोडे का होईना ठसे तिथं आपल्याला बघायला मिळतात. जसं जसं जंगल आपण हळूहळू पार करत जातो तसे तसे आपल्याला छोटे छोटे झरे वाटेमध्ये दिसतात. वनक्षेत्राच्या गेटवर तुम्ही सर्वप्रथमतः आल्यानंतर तुमच्याकडून आधार कार्ड घेतल्या जाते आणि आधार कार्ड बरोबरच एका पर्सनसाठी 40 रुपये या जंगलात जाण्यासाठी किंवा सरोवर बघण्यासाठी ही फक्त 40 रुपये एवढी फी आहे. तुम्ही फक्त सोबत पाण्याची बॉटल नेऊ शकता. त्या व्यतिरिक्त आपण यामध्ये काही एक जंगलामध्ये नेऊ शकत नाही. गेटवर एंट्री केल्यानंतर आपला सफर चालू होतो मेन सरोवराकडे. मेन सरोवर इथून आपल्याला 3 ते 4 किलोमीटर अंतरावर बघायला मिळते. सर्वप्रथमतः इथे आल्यानंतर गाईड आपल्याला वेगवेगळ्या प्राण्याविषयी, पक्ष्यांविषयी माहिती सांगतो आणि आपण जंगलामध्ये कसं ट्रेक करायचं हे सविस्तर आपल्याला माहिती दिली जाते. बाकी तुम्हाला पार्ट 1 लोणार सरोवरचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपल्या ब्लॉगचा पार्ट 2 सुद्धा अपलोड होईल. काळजी नसावी. स्टे ट्यून.